हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर हा जो व्लॉग आहे, मी शनिवारचा व्लॉग तुमच्याशी शेअर करते. कारण की शनिवार रविवार ना जास्त काही व्ह्यूज येत नाहीत व्हिडिओला. असंही काही जास्त व्ह्यूज नसतात आपल्या व्हिडिओला, पण त्याही पेक्षा कमी व्ह्यूज शनिवारी आणि रविवारी असतात. त्याच्यामुळे ना शक्यतो मी शनिवार रविवार व्हिडिओ टाकत नाही. तर प्लीज याची दखल घ्यावी. आणि खरंच तुम्ही जर कोणी कंटेंट क्रिएटर असाल तर तुमच्या बाबतीत पण असं घडतं का, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचं कारण देखील मला कळालं तर बरं होईल. पण मला असं वाटतं की शनिवार रविवार कदाचित हॉलिडेज असतील बऱ्याचशा लोकांना, आणि म्हणून ते कदाचित हॉलिडेज मध्ये एकदम निवांत असतील, म्हणून कदाचित व्ह्यूज येत नसतील, असा माझा अंदाज आहे. तर असो. तर वॉकवरून आले आणि आता नाश्त्याला ना मी काही सकाळी शनिवार रविवार सुट्टी असते मोठ्या मुलाला. त्याच्यामुळे आज काही ना सकाळी असं भाजी चपाती असं काही मी केलं नव्हतं. रात्री साबुदाणा भिजत घातला होता, कारण की मोठ्या मुलाला सुट्टी असल्यानंतर ना मग तो थोडासा उशिरा उठतो. पण निलयची स्कूल होती आणि त्याला नाश्ता प्लस टिफिनला त्याला थोडासा साबुदाणा हवा होता, कारण की त्याचे 1 ते 2 एक्स्ट्रा लेक्चर पिरियड होणार होते स्कूलमध्ये. तर ना साबुदाणा मी एक मोठी वाटी भरून भिजत घातला होता. रात्री कधी पण साबुदाणा भिजत घालायचं बरं का. सकाळी जर साबुदाणा भिजत घातला ना, एकतर तो व्यवस्थित भिजत नाही आणि त्या साबुदाण्याची खिचडी ना अशी चिकट वगैरे अशी होते. त्याच्यामुळे रात्री जर साबुदाणा भिजत घातला ना, तर मस्त अशी मोकळी सुटसुटीत खिचडी बनते आणि खायला देखील छान वाटते. इथे नाश्त्याची माझी तयारी सुरू आहे आणि सोबतच मी माझं डाएट जसं की खजूर वगैरे मी इथे खातीये. तर आता इथे कढईमध्ये तेल घालून घेते आणि मस्तपैकी आता साबुदाणा बनवून घेते. माझ्या मुलांना ना, म्हणजे मला खरं तर या साबुदाण्यामध्ये बटाटा घालायचा होता चिरून, पण बटाटा त्यांना आवडत नाही मुलांना, आणि पोह्यामध्ये लहान्याला शेंगदाणे आवडत नाहीत. तर असं असतं काही नाश्त्यांमध्ये हे नकोय, ते नकोय, तर प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार बनवावं लागतं. जर मी ते नाही बनवलं ना म्हणजे त्या पद्धतीने, तर कदाचित ते नाश्ता देखील एकदम असा थोडासा करतील. आता इथे ना मी शेंगदाणे शोधतीये कधीची, पण मला शेंगदाणेच सापडत नव्हते. म्हणजे अशाच डब्यामध्ये ठेवलेले, पण तो डब्बा कोणता तो मला नक्की माहिती नव्हता. कारण की गेल्या वेळेस ना एक्स्ट्राचं जे सामान वगैरे उरतं ना, तर मी ते तशा डब्यामध्ये ठेवते. तर आता मला ते शेंगदाणे मिळाले आणि आता हे जे शेंगदाणे आहेत तर ते बरणीमध्ये भरून ठेवते. कधी एक्स्ट्राचं सामान असेल ना, तर साईडला ठेवून लागेल तसं वापरायचं. म्हणजे आपल्याला अंदाज देखील येतो. तर आता गावचे शेंगदाणे मला पुरत असतात, पण आता यावेळेस गावचे शेंगदाणे देखील संपलेले आहेत लवकरच. तर त्याच्यामुळे मला सामानामध्ये शेंगदाणे भरावे लागले. तर आता इथे मी शेंगदाणे वगैरे काही भाजणार नाहीये. डायरेक्ट शेंगदाण्याचं कच्चं कूट करणार आहे आणि कच्चं कूट घालून ह्याची साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. तुम्ही एकदा बघा, किंवा माझ्यासारखंच बऱ्याच जणी बनवत देखील असतील. मला असं वाटतंय शेंगदाणे आधी भाजायचे आणि मग नंतर त्याचं कूट करायचं. तर हे सगळं खूप वेळखाऊ आहे. त्याच्यामुळे काय करायचं ना, आधी शेंगदाणे जे आहेत ना, कच्चे शेंगदाणे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जसं हवंय तसं बारीक करून घ्यायचे. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेतली. छान अशी तडतडली की यामध्ये ना आता शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट या तेलामध्ये आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. जास्त फुल गॅस करायचा नाही, कारण की जास्त फुल केला तर शेंगदाण्याचं कूट लगेचच जळतो. त्याच्यामुळे साधारणपणे मीडियम आचेवरती हे शेंगदाण्याचं कूट परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की म्हणजे तेल कमी पडलंय की काय, पण जसं-जसं हे कूट भाजत जातं ना, तर तसं शेंगदाण्यातून देखील तेल असं निघायला लागतं. तर मस्तपैकी भरटसर कूट लालसर रंगावरती मी परतून घेतलेलं आहे. तर इथे माझी दोन्ही कामं वाचली. म्हणजे शेंगदाणे भाजून त्याची पावडर करणं, त्यापेक्षा डायरेक्ट शेंगदाण्याचं कूट तुम्ही तेलामध्ये परतू शकता. आता असं केल्याने ना साबुदाण्याची खिचडी देखील मस्त मोकळी सुटसुटीत होते. आज निलेच्या डब्याला साबुदाण्याची खिचडीच आहे. त्याच्यामुळे भाजी, चपाती वगैरे असं काही नाश्त्याला करणार नाहीये. सकाळी भाजी चपाती बनवलेली असली ना, की मग दुपारी जास्त काही मला बनावं लागत नाही. पण आज भाजी चपाती नसल्यामुळे नाश्ता, परत दुपारचं जेवण हे सगळं आता मला करावं लागणार आहे. खूप छान असं परतून लाल झालं आणि त्यामध्ये आता हा सगळा साबुदाणा मी घालून घेतलाय.
तर बऱ्याचदा ना साबुदाणा खिचडी बनवत असताना हा साबुदाणा बरेच जण झाकण न ठेवता अशी परततच साबुदाण्याची खिचडी बनवतात. पण मला असं वाटतं तो साबुदाणा कुठेतरी कच्चा वाटतो. म्हणून काय करायचं, छान असं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे मिनिटभर अशी एक दणदणीत वाफ काढायची. म्हणजे साबुदाणा आतून छान शिजला जातो आणि दुसरी गोष्ट कच्चा वगैरे कुठे राहत नाही. आता कच्चा साबुदाणा कसा ओळखावा? आता माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत त्यांना ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असतील. पण ज्या नवीन लग्न होऊन आलेल्या ज्या मुली असतात तर त्यांना ना बऱ्याचशा गोष्टी ह्या माहिती नसतात. तर साबुदाणा जास्तीत जास्त जर सफेद तुम्हाला दिसत असेल ना तर तो साबुदाणा कच्चा असतो. मग साबुदाणा कसा झाला पाहिजे? तर साबुदाण्याची खिचडी साधारणपणे परतून झाल्यानंतर ती ट्रान्सलुसंट दिसायला लागते. याचा अर्थ हा साबुदाणा तयार झालेला आहे. आता हे झाकण जे ठेवलेलं ही फिश फ्राय केलेली मी, तर आणखीन थोडीशी फिश शिल्लक आहे. रात्रीची थोडीशी फिश करी आहे आणि मला फक्त आता 1 ते 2 भाकरीच कराव्या लागतील. पुन्हा एकदा मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून परत एकदा झाकण ठेवणार आहे. साबुदाण्याची खिचडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कशी मस्त मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे ती. काम करतच माझा इथे नाश्ता, चहा वगैरे असं सुरू असतं. तर आता इथे मी चहा वगैरे घेतेय. कारण की ना वॉकवरून आल्यानंतर खूप थकायला होतं, म्हणजे भूक देखील लागलेली असते. तर आता ही बघा साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट असं लालसर परतल्यामुळे खूप छान चव येते आणि हा साबुदाणा तुम्हाला दिसत असेल मस्त मोकळा सुटसुटीत एक दाणा पूर्णपणे मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर आता ह्या डब्यामध्ये भरतीये. तुम्हाला वाटत असेल गरम-गरमच डब्यामध्ये भरतीये. तर गरम जरी असलं तरी हा डब्याचं झाकण मी गार झाल्यानंतरच लावणार आहे. डबा भरून घेतला आणि आता निलेला साबुदाणा खायला देते, म्हणजे खिचडी खायला देते. तर त्याचा नाश्ता देखील बाकी आहे. तर तो वाट बघतोय. तर इथे आता मी त्याला देऊन टाकते आणि नंतर मग मी माझा नाश्ता करून घेते. आज निलय भलताच खुश असणार आहे, कारण की आज त्याचा फेवरेट नाश्ता बनलेला आहे आणि डब्याला देखील तेच असल्यामुळे त्याचं मस्तपैकी आता आवडीचं काम झालेलं आहे. मुलांच्या क्लास टेस्ट वगैरे सुरू झालेल्या आहेत. तर आता निलयची देखील आज क्लास टेस्ट असणार आहे. तर त्याला मगाशी मी विचारत होते, की तुझा अभ्यास वगैरे झालाय का? कोणता सब्जेक्ट वगैरे आहे? आता कोणता सब्जेक्ट आहे म्हणजे मला माहीत नाहीये असा याचा अर्थ होत नाही. कारण की निलय जो आहे तो सेल्फ स्टडी करतो आणि मी त्याला विचारल्यानंतरच तो मला सांगत असतो, की मम्मी उद्या याची टेस्ट आहे. तर त्याला बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे, की जी काही टेस्ट असेल ते आता तू स्वतः बघायचं आणि स्वतः अभ्यास करायचा. कारण की ही सवय आपण लहानपणापासून मुलांना लावली ना, तर मोठेपणी आपल्याला त्यांच्या पाठीमागे लागावं लागत नाही. तर निलय आता स्वतः सेल्फ स्टडी करायला लागलाय. तेवढंच माझं काम हलकं झालेलं आहे आता. आता इथे मी जे काल सोफ्याचे कव्हर धुवून ठेवलेले आणि आता इथे पुन्हा लावून घेते सोफ्याला. इतकी धूळ येते ना या खिडकीतून आणि गरमी तर काही विचारूच नका. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. आता हे प्रत्यक्ष जाणवतंय आपल्याला. सगळे कव्हर वगैरे आता व्यवस्थित लावून घेते. घर व्यवस्थित नीटनेटकं असलं ना, की एक समाधान लागतं मनाला. खिडकीतून नुसत्या अशा झळा येतायत, गरम हवा येते बाहेरची. तर विचार करा रस्त्याने चालत असताना किती झळा लागत असेल. आणि म्हणून ना माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तुमची जी पण काही कामं असतील ना, तर सकाळी 11च्या आत ती कामं करून घेत चला, 10:30 ते 11च्या आतमध्ये. त्याच्यानंतर ना दुपारी 11च्या नंतर, 11:30च्या नंतर अजिबातच घरातून बाहेर पडू नका, कारण की ऊन भरपूर वाढायला लागलेलं आहे. मग पुन्हा तुम्ही संध्याकाळचं ऊन 3:30-4च्या आसपास उतरलं, की पुन्हा तुम्ही तुमची बाहेर राहिलेली जी काही कामं आहे ती करू शकता. नाहीतर मग ना आपल्याला ऐकायला मिळतं कुठेतरी कोणीतरी चक्कर येऊन पडलेलं आहे, नाकातून रक्त येतं. तर हे फक्त आणि फक्त उन्हामुळे होतोय. तर किचनमध्ये मी एक पेरू ठेवला होता आणि त्या पेरूचा इतका मस्त घमघमाट सुटला होता किचनमध्ये. म्हटलं आज त्याला कापतेच. तर तो पेरू मस्तपैकी चिरला आणि मस्तपैकी इतका गोड पेरू होता तो. तर आता मस्त बसून आता ह्या पेरूचा आस्वाद घेतेय. दिवसभरामध्ये ना आता उन्हाळा सुरू झालेला आहे. मार्केटमध्ये खूप सारे खरबूज, त्याच्यानंतर कलिंगड वगैरे हे फळं आलेली आहेत. तर सीझनल फळं खूप सारे आपण खाल्ले पाहिजेत. उन्हाळ्यामध्ये उष्णता देखील आपल्या शरीरामध्ये वाढलेली दिसते. तर अशा वेळेस सरबत, सब्जा, फळं याचं सेवन जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये ठेवावं. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.